आहे. तसेच भैरवनाथा स्थानदेवता, इष्टदेवता, वास्तुदेवता, कुलदेवता. आज दरवर्षीप्रमाणे यावर्षी आम्ही गुढीपाडव्याची पूजा करत असतो. तसेच योगायोगाने बऱ्याच लोकांना आज तिथे येऊची सुट्टी मिळाली, संधी मिळाली. ही अशीच संधी वर्षोनवर्ष तुझ्या कृपेने आमच्या सर्वांना अशीच मिळू दे व हे घर सदैव भरलेलं राहून प्रत्येक सणासुदी अशीच सर्वांना कोणाक ना कोणाक वेळ मिळून तुझ्याकडे गर्दी असू दे, हीच तुझ्या पुढे प्रार्थना करतो. आज वर्षाचा पहिला दिवस असा, तसंच नवीन पाडव्याची सुरुवात असा. तर यावर्षी सर्वांच्या घरात मंगलमय कामं होऊ दे. ज्यांची पोरं बाळं शिकत आहेत त्यांना सगळ्यांचा चांगलं शिक्षण होऊ दे. जी तुझी मुलाबाळं कामा करत असत त्यांचा सर्वांचा कामाधंद्यात भरभराट होऊ दे. जे घरातले वयोवृद्ध असत त्यांच्या सर्वांना तू भरपूर आयुष्य दे. तसंच त्यांना सर्वांना चांगलं आयुष्य शक्ती दे की तुझ्या पुढे ते दरवर्षी तुझ्या या वास्तूत येऊ शकतील. तसंच या घरात जे तरुण ज्यांची लग्न व्हायची असत त्यांची यावर्षी लग्न जमून एकाचे 2 करून ते तुझ्यासमोर घेऊन ये. तसेच जे 2 आहेत त्या 2चे 4 करून तुझ्या पुढ्यात हजर करून घे. घरातल्या सर्वांचं सदैव भरभराट होऊ दे व सर्वांना सुख समाधान शांती दे. आमच्या पूर्वजांना संतुष्ट कर. त्यांची कृपादृष्टी आमच्यावर सदैव राहू दे व आमच्या ग्रामदेवतेची, इष्टदेवतेची व वास्तुदेवतेचीही आमच्यावर सदैव कृपादृष्टी राहू दे व आमच्या सर्वांचं बरकत करू दे. होय महाराजा. तू काय करतोय?